नमस्कार, इझी ब्रो या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहू शकतो साहेबांचा एवढा मोठा लीडनी विजय झालेला आहे, त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असेल? अतिशय मला आनंद होत आहे आम्हाला सगळ्यांना। आम्ही सर्वांनी केलेल्या कष्टाचं आज चीज झालं आणि 2019 मध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील उभारले होते। त्यावेळी सुद्धा त्यांचं निशाणी पाण्याची टाकीच होतं, यावेळी सुद्धा पाण्याची टाकीच होतं, पण 2019 मध्ये तीच पाण्याची टाकी अर्ध्यावर भरली आणि यावेळी ती पाण्याची टाकी पूर्ण भरून अक्षरशः 22,000 लिटर आमची सीट आलेली आहे। अतिशय चांगलं वातावरण आहे आणि आम्हाला खूप छान वाटतं। 2019 मध्ये 2,000 मतांनी पराभव झाला होता, आज 16,000 मतांनी त्यांनी लीड आणले, त्याच्याबद्दल काय सांगू? या 5 वर्षात भाऊंनी भरपूर कामं केली, त्या कामाचंच हे फळ भाऊंना मिळालेलं आहे। 2019 मध्ये थोडक्याच अगदी 2,500 मतांनी पराभव झालेला त्यांचा आणि आता 2024 मध्ये मला वाटतं 22,000 लीडने ते विजयी झालेत, 22,000 प्लस। सकाळी बघितल्याप्रमाणे सकाळपासूनच त्यांनी लीड मध्ये होते आणि मला अतिशय आनंद होत आहे की आजरा गडिंग्लज चंदगड तालुक्यातून जे पहिली फेरी ते 28 फेरीपर्यंत एकाही फेरीत लीड कमी झालेलं नाही, सगळ्या फेरीत टॉपचं लीड, त्याच्यामुळे काही विषयच नाही। ताई तुम्ही काय सांगू शकता? काय नाही, खूप मस्त भारी वाटत आहे, असं मन भरून यायला लागलंय ते ऐकल्यावरती की भाऊ आमदार झालेत। भाऊ आमदार झाले, सर्व फॅमिली सर्व खुश आहे? हो, खूप खूप खुश आहे। आता प्रगतीला सुरुवात होणार? हो, खूप चंदगड मध्ये एवढी प्रगती होणार आहे, आता फक्त बघत राहतील सगळेजण। रोजगार असू दे, गरीब असो, सर्व प्रत्येक क्षेत्रात प्रगती होणार आहे। आता काय प्रतिक्रिया असेल? माझं पहिलं मतदान होतं आणि मी खूप खुश आहे की माझं पहिलं मतदान आणि भाऊ आज विजयी झालेत आणि आम्ही खूपच जास्त खुश आहे। एवढंच मला भाऊसाहेबांना काय सांगू शकाल पुढील वाटचालीसाठी? माझं स्वप्न साकार झालं, आज सकाळी 5 वाजताचं स्वप्न आज माझं साकार झालेलं आहे। धन्यवाद, थँक्यू सो मच तुमच्या प्रतिक्रियाबद्दल। साहेब नमस्कार, तुमचं काय प्रतिक्रिया आहे? आमची प्रतिक्रिया म्हणजे या 5 वर्षामध्ये जो भाऊने विकास केला या तालुक्यामध्ये, प्रत्येक भागामध्ये जो विकास झालेला आहे त्या विकासाची आज इथं परतफेड झालेली आहे आणि पूर्णपणे भाऊंच्या पाठीशी किती जनता आहे तुम्ही पाहू शकता आजूबाजूला। आज घरांशाही पूर्ण राजकारणातून संपलेली आहे। शेतकऱ्याचा मुलगा आज आमदार झालेला आहे आणि अपक्ष तो पण कोणत्याही पक्षाचं तिकीट न घेता आज शिवाजी पाटील साहेब आमदार झालेले आहेत। ओके, पुढील भाऊसाहेबांना पुढील वाटचालीसाठी तुमचं काय शुभेच्छा असेल? पुढील वाटचालीसाठी भाऊनी म्हणजे विरोधकांनी 40 वर्षामध्ये जो विकास केला नाही तो 1 वर्षामध्ये शिवाजी पाटील साहेब या चंदगड तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये करून दाखवतील आणि आमच्यासारख्या युवकांना एक प्रोत्साहन मिळेल, एक उद्योग धंदा मिळेल। आज आता पुन्हा मुंबई आणि गोवा राज्यामध्ये कुठल्याही युवा मुलांनी युवतीने जायचं नाही आहे। आता या तालुक्यामध्ये विकासाचा माणूस निवडून दिलेला आहे या जनतेने। धन्यवाद। मी एवढ्यावरच थांबलेलो नाही, आम्हाला मंत्रिपदाची सुद्धा अपेक्षा आहे। भाऊंना मंत्रिपद मिळावं ही आमची फार इच्छा आहे। साहेबांचं भाऊंचं स्वप्न तेही साकार होईल, पुढच्या 5 वर्षामध्ये ते पण साकार 100% होणार। संपला। धन्यवाद साहेब, थँक्यू सो मच। नमस्कार, भाऊ आता विजयी झालेले आहेत, कसं वाटतंय? कसं आता आम्ही असं वाटते आकाशाला आम्ही पोहोचलोय असं आनंद होते आम्हाला। आनंद कसा व्यक्त करू हे आम्हाला कळेना झाले आणि आम्हाला माहित होतं भाऊ हे आमदार होणार, तर एवढं लीड नाही यायचं आम्हाला अपेक्षा होती, तसं त्याच्या जे पलीकडे आले त्यांनी। ओके, आता भाऊसाहेब आता आलेले आहे, त्यांच्या विकासाबद्दल तुम्ही काय सांगू शकता येत्या 5 वर्षात? विकास आम्ही फक्त स्वप्न बघायचे, ते आपले आमदार भाऊ पूर्ण करणार आहेत। आमचे स्वप्न जे आहे त्यांनी पूर्ण करणार। जनसंपर्कामध्ये आता कंटिन्यू राहतील साहेब? होय, कंटिन्यू राहतील। त्यांनी नसले तरी त्यांचं काम जे आहे त्यांनी कंटिन्यू करणार। कसं आता त्यांना दिल्लीला पोहोचायचंय, त्यामुळे त्या इथं खाली ज्यांना ग्राउंड फ्लोअरला करायचंय त्यांनी करतील काम, त्यांनी वरती बसून काम करतील। ओके, धन्यवाद मॅडम। आता पुढील वाटचालीसाठी भाऊनी कोणकोणते स्वप्न आहे त्यांचे करायचे आता खेडेगावामध्ये? त्यांचे कोणकोणते कामं अजून बाकी आहेत ना, आता आलेले असलेले पेंडिंग कामे त्यांनी पूर्ण करण्यासाठी ते हाती घेतील का लवकरच? होय, लवकरच घेणार आहेत त्यांनी आणि त्याची सुरुवात त्यांनी मागे आता 1 वर्ष मागे सुरू केलेत, त्याचे काम सुरू केले त्यांनी। हॉस्पिटलचं काम त्याच्यासाठी जागा घेतलेलं आहे, कॉलेजसाठी आहे, परत विकासाचं काम त्यांचं चालूच आहे। आता फक्त त्यांनी ते दाखवणार आहेत करून। आमदारकी नसताना पण 100 कोटीची निधी आणलेली आहे साहेबांनी, आता पुढे आम्ही आपण किती हे करू शकतो? 10 पट ते आपण हिशोबच करू शकत नाही हो, ह्या पलीकडे आहे, आमच्या विचाराच्या पलीकडे त्यांचा आहे। आम्ही काही बोलत नाही, काय विचार नसते ते करून दाखवतात त्यांनी। म्हणजे तुमच्या मध्ये आता विकासाला खरी सुरुवात? खरी सुरुवात आतापासून आहे। धन्यवाद, थँक्यू सो मच।
गेल्या 5 वर्षात भाऊंनी खूप काम केले पण ते चेंजिंग झालं असं वाटतंय. असं वाटतंय ना, बरोबर आहे. एवढं 4.5 वर्ष आपण काम केलं आणि लोकांनाही दिसून होतं आणि आज हे प्रूव्ह झालं की लोकांनाही माहिती आहे की भाऊनी काय केलं आणि पप्पा तू काय काय करू शकते हे बस. नमस्कार. आज आपण पाहू शकतो शिवाजी पाटील भाऊ हे विजयी ठरून आलेले आहे चंदगड विधानसभा मध्ये. आता आमदार म्हणून पदावरती आता बसणार आहे. आज ते सर्व कार्यकर्ते हितनी गावचे आहेत, त्याच्याबद्दल आपण थोडंफार माहिती करून घेऊया. साहेबांचं पुढचं धोरण काय आहे. नमस्कार सगळ्यांना. किती खुश आहे साहेब निवडून आल्याबद्दल. खुश आहे का सगळे, एक नंबर मध्ये खुश आहे. एवढंच आहे. 2019-2024 मध्ये एवढ्या मताने लीड देऊन आले, 11,000 मतांनी निवडून आले. त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमचं काय मत आहे. त्यांचं केलेलं 5 वर्षामध्ये पाठीमागचं काय केलेलं कार्यकर्ते आहे त्याच्या पाठीमागचं ते मतदान त्यांना निवडून दिल्यावर निवडून दिलेत. त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे. ओके. आता साहेबांनी पुढचं धोरण काय आहे. सर्व आपल्या गावी वगैरे येऊ शकतील का आता. येणार की 5 वर्षामध्ये काय 10 वर्षापासून राहणार ते आम्हाला ते सगळे हे आशीर्वाद दिल्यात म्हणताना ते आम्ही आशीर्वाद दिला. रावसाहेब केलेले साहेब त्यांच्यासोबत बोलूया. साहेब तुमचं काय मत आहे. हे बघा, ज्या माणसानं 2019 ची निवडणूक हरली त्या दिवसापासून आजपर्यंत एक दिवस मी न थकता किंवा न थांबता प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरी, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या बरोबर राहून गावात कुठल्याही पदावरती नसताना गावातल्या एकेका गावात 1 कोटीचा विकास निधी लावून सतत संपर्क राहिला. तोच आज फळ साहेबांना मिळालेला आहे. भरपूर होईल. गावातले भरपूर काम आहे. गाव दवाखाना पाहिजे आम्हाला, पशुवैद्यकीय दवाखाना पाहिजे, रस्ता तर पाहिजे आम्हाला. एक चालू आमदार नाही एकदा सुद्धा आमच्या गावाला संपूर्ण रस्ता कधीच करून दिला नाही. थोडके नुसता पैशाचा भरपूर नुसता 1 कोटी दिलो 1.5 कोटी दिलो असेच त्यांचा एक अजूनपर्यंत असं आमचा मेन रस्ता एकदा पण त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाला नाही. आता तुम्ही पाहू शकता मागच्या वेळेस 2,000 मतांनी पराभूत झाला होता. आता त्यांनी 16,000 पर्यंत गेलेले आहेत. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. 18 फेरी अखेर भाऊन आता 16,500चा लिडिंग मिळालेला आहे आणि इथून सुद्धा लिडिंग वाढतच जाईल आणि भाऊ आता विजयी झालेले आहेत असं मी घोषित करतो. मग आपण सर्व आपल्या गडिंग्लज भागाचे सर्व विकास होणारच आता याच्या पुढे. 100% होणार. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद. शिवाजी भाऊंचा जय असो. विकासामध्ये आपले प्रश्न तुमचं कॉन्ट्रीब्युशन होतं, परंतु भविष्यात येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय असेल. आता आम्ही एवढा बघतो आहे सगळीकडे लोकांच्या अडचणी आम्ही बघतो आहे, तर आम्हाला आता हे खरंच भविष्यात या मॅडम